नमस्कार BLO बंधूंनो, येणाऱ्या 30 तारखेपासून आपला सर्वांना SIRच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला गणनापत्र प्राप्त झालेले आहे आणि त्याचं शॉर्टिंगचं काम आपण सध्या करत आहे. आणि शॉर्टिंग करताना आपल्याला हे सुद्धा सांगितलं होतं की मॅप झालेले वोटर याचा एक वेगळं फॉर्म काढायचे, त्यानंतर अनमॅप असलेले वोटर हे सुद्धा आपल्याला बाजूला करायचं होतं आणि जे ॲनॉमली वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला त्याचे फॉर्मसुद्धा वेगळे शॉर्टिंग करायचं आपल्याला ट्रेनिंगमध्ये सांगितलं गेलेलं होतं. परंतु ह्या याद्या आपण शॉर्टिंग तर करणारच, सोबतच आपल्या BLO ॲपमधून सेल्फ मॅपिंग, प्रोजेनी मॅपिंग आणि ॲनॉमली हे सर्व याद्या आपल्याला डाउनलोड करता येतात. काही जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहीत नसेल, तर आज आपण BLO ॲपमधून त्या याद्या कशा डाउनलोड करायच्या हेच आपण आज या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. तर चला आज आपण या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करू आणि कशा प्रकारे ते याद्या डाउनलोड करता येईल आपल्याला ते बघू. BLO ॲपमधून यादी डाउनलोड करताना सर्वप्रथम आपल्याला क्रोमवर जायचं आहे. क्रोम ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे ECI BLO लॉगिन, ECI BLO लॉगिन. आणि लॉगिन केल्यानंतर असं ही साईट टाकल्यानंतर जी सुरुवातीला जी साईट ओपन होते त्याच्याखाली आपल्याला दिसत असेल लॉगिन फॉर ECI नेट, या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल आणि या पेजमध्ये सर्वात वर बघा लॉग इन यूजिंग QR फॉर BLO ओनली अशा प्रकारचं आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे. तर आपल्याला सर्वात आधी त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक QR कोड समोर येईल. आता जो हा QR कोड आलेला आहे त्याला आपल्याला आपल्या BLO ॲपमधून स्कॅन करून घ्यायचं आहे. तर बघा ते कसं करायचं. सर्वात अगोदर आपल्याला आपल्या BLO ॲपमध्ये जावं लागेल. BLO ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वात खाली लॉग इन ऑन ECI नेट वेब अशा प्रकारे दिसत असेल, त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्कॅन QR कोड असा एक ऑप्शन दिसेल आणि त्यावर आपण क्लिक केलं की आपल्याला जो साईडवर जो QR कोड दिसत होता त्याला स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची साईट ओपन होईल. यामध्ये सर्वात वर बघत असाल तर BLOचं नाव वगैरे आलेलं आहे आणि आपण आपला जो BLO ॲप आहे तो पूर्णपणे आपल्या या साईडवर ओपन झालेला आहे. आता आपल्याला ज्या सेल्फ मॅप झालेल्या यादी सोबतच प्रोजेनी मॅपिंगची यादी आणि ॲनॉमलीची यादी ही डाउनलोड करायची आहे. त्यासाठी आपल्याला या ऑप्शनमध्ये पहा खाली प्री SIR इलेक्ट्रॉन मॅपिंग असा ऑप्शन दिसत आहे आणि त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला राज्याचं नाव, जिल्हा आणि आपला जो असेंब्ली आहे त्याचं नावसुद्धा आलेलं आहे आणि पार्ट नंबरसुद्धा आलेला आहे. आता हे आल्यानंतर आपल्याला खाली बघा एक डाउनलोडचा ऑप्शन दिसत आहे आणि दुसरा आहे व्ह्यू प्री SIR मॅपिंग विथ ॲनॉमलीज. मग आपल्याला डाउनलोडवर नाही जायचं आहे, आपल्याला व्ह्यू फ्री SIR मॅपिंग विथ ॲनॉमलीज
याच्यावर टिक करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज तयार होईल. आपण आपल्या ॲपमधून जेवढ्या लोकांना मॅप केलेलं आहे त्या सर्वांची नावे यामध्ये आपल्याला दिसणार आहेत. बघा, माझ्या ॲपमध्ये मी जेवढे केलेले आहे, एकूण टोटल इलेक्टर्स किती आहे, त्यानंतर टोटल मी मॅप किती केलेले आहेत, अनमॅप किती राहिलेले आहेत आणि ॲनॅमलीज किती आहेत, हे सर्व इथं शो करत आहे. आणि ही सर्व यादी आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे. आता काय करायचं बघा, आपल्याला इथं फक्त 25 एंट्री यामध्ये दाखवत आहे. आपल्याला टोटल आहे 1108 माझ्या यादीमध्ये. परंतु आपल्याला सेल्फ मॅपिंग, प्रोजेनी मॅपिंग आणि ॲनॅमलीज हे जर वेगवेगळ्या यादी आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला परत काय करावं लागेल, वर जावं लागेल आणि इथं सिलेक्ट मॅपिंग कॅटेगरी म्हणून दिसत आहे, त्याला टिक करावं लागेल. याच्यामध्ये बघा, सेल्फ, प्रोजेनी आणि ॲनॅमली हे 3 ऑप्शन आपल्याला दिसत आहे. सर्वात अगोदर आपण काय करणार, यामध्ये सेल्फमध्ये जाणार आणि इथं सबमिट असं बटन दाबणार. त्यानंतर सेल्फ मॅप केलेले सर्व वोटर्स आपल्याजवळ इथं शो होतील. परंतु आपल्याला इथून एकूण 25च एंट्री इथं दिसत आहे. त्या आपल्याला त्यावर टिक करून एकूण 100 करून घ्यावं लागतील. शंभर केल्यानंतर एका पेजला आपल्याला सर्व 100 एंट्रीज आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. 100 एंट्रीज म्हणजेच 100 वोटर्स ज्याचं आपण मॅपिंग केलेलं आहे. आता माझ्यामध्ये सेल्फ, माझ्या ॲपमधून मी टोटल 586 म्हणजे 586 लोकांना सेल्फ मॅपिंग केलेलं आहे आणि त्यामधील 100 जण माझ्यासमोर आलेले आहेत. आता मी याचं सर्वच मी ऑलरेडी हे डाउनलोड केलेलं आहे म्हणून परत करणार नाही. एकदा ते डाउनलोड कसं करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो. तर आता प्रश्न आहे की या पेजला डाउनलोड कसं करायचं, कारण आपण जे हे ओपन केलेलं आहे यामध्ये डाउनलोडचं ऑप्शनच आपल्यासमोर येत नाही. परंतु आपण जर कॅम्प्युटरवर करत असाल तर या पेजवर आपण कंट्रोल-P करून ते PDF स्वरूपामध्ये आपण ते डाउनलोड करू शकतो. परंतु जर आपण मोबाईलवरच काम करत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याला असं थोडंसं प्रेस करून ठेवावं लागेल पेजला. पेजला प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन येतात, एक डाउनलोड, शेअर आणि दुसरं येतो प्रिंट. तर आपल्याला PDF स्वरूपामध्ये ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोडमध्ये जर गेलो आपण तर ते एक्सेल शीटसारखं आपल्याला डाउनलोड होईल. म्हणून आपल्याला यामधील प्रिंटमध्ये जायचं आहे. प्रिंटमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. आता तो पहिलाच पेज आपण 100 एंट्री होत्या त्यामध्ये एकूण त्याचे PDF मध्ये 11 पेजेस झालेले आहे. हे सर्व आपल्याला याच्यामध्ये दिसून पडत आहे. परंतु हे सेव्ह करताना आपल्याला एक काळजी ही पण घ्यायची आहे की हा पेज आपण पोर्ट्रेटमध्ये जर घेतलं तर पूर्ण माहिती यामध्ये आपल्याला येणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला त्याला लँडस्केपमध्ये करून घ्यावं लागेल. आता लँडस्केप झाल्यानंतर आता पेजला लँडस्केप केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. लँडस्केप केल्यानंतर आपल्याला सर्वात वर सेव्ह असा ऑप्शन दिसत असेल, आपल्याला त्यावर जायचं आहे. आता आपण या पेजचं जे नाव आहे ते बदलून घेणार आहे. इथं ECI युनिफाईड पोर्टल असे नाव दिलेलं आहे, परंतु आपल्या माहितीसाठी आपण ते इथून काढून टाकणार आणि इथे टाकणार सेल्फ मॅप न्यू. सेल्फ मॅप न्यू अशा प्रकारे आपण त्या PDFला नाव दिलं आणि आता आपल्याला तो सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह केल्यानंतर
तो आपोआपच आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन डाउनलोड होऊन जाईल. चला तर आपल्या फाईल मॅनेजरला तो PDF डाउनलोड झाला की नाही ते सर्वप्रथम आपण चेक करून घेऊया. आता आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये जावं लागेल. त्यानंतर डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर सेल्फ मॅप न्यू आपण जे त्या PDF फाईलला नाव दिलेलं होतं तो फोल्डर आपल्यासमोर आलेला आहे, म्हणजे PDF समोर आलेला आहे. त्याला ओपन करून बघूया. आणि अशा प्रकारे सेल्फ मॅपिंगची जी यादी आहे ती आपल्यासमोर ही फक्त 100च लोकांची आहे. आपल्या यादीमध्ये जेवढे नाव असतील आपल्याला 100, 200, 300, 400 किंवा 500 ते 100चे एक पेज आपल्याला प्रत्येक वेळेस PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यावं लागेल. कारण यामध्ये आपल्याला डाउनलोडचा ऑप्शनच मिळत नाही आहे. त्या कारणाने आपल्याला ती PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर अशा प्रकारे ही सेल्फ मॅपिंगची यादी आपल्यासमोर आलेली आहे. तर आपण परत आपल्या वेबसाईटच्या पेजला जाऊया. आता या पेजला आल्यानंतर आपल्याला आपण सेल्फचं बघितलं. आता त्याच प्रकारे आपण त्या सिलेक्ट मॅपिंग कॅटेगरीला टच केल्यानंतर आता आपण प्रोजेनी मॅपिंग जे केलेलं आहे ते आपण इथे बघणार आहोत आणि त्या प्रोजेनीला आपण टिक करणार आहोत. प्रोजेनी टिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्यानंतर यामध्ये आपण जे प्रोजेनी मॅपिंग केलेले आहेत ते आपल्यासमोर इथे दिसून पडत आहे. आता परत आपल्याला त्याच प्रोसेसनी समोर जायचं आहे. इथं बघितलं तर आपल्यासमोर 25च एंट्र्या येत आहे. तर त्या आपल्याला आता इथं किती करून घ्यायच्या आहे? 100. ते करून घेतल्यानंतर आता माझ्या याच्यामध्ये एकूण 314 प्रोजेनी मॅपिंग आहे. आता हे 314 प्रोजेनी मॅपिंग असल्याकारणाने मला एकूण याचे 4 पेज डाउनलोड करावं लागेल. आणि ते डाउनलोड कसं करायचं हे आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलेलंच आहे. परत ती प्रक्रिया करण्याची काही आपल्याला आवश्यकता वाटत नाही. आता हे झाल्यानंतर प्रोजेनी झाल्यानंतर आपली 2 यादी तयार झाली. एक सेल्फ मॅपिंगची, दुसरी प्रोजेनीची आणि आता तिसरी आहे आपली ॲनॉमलीची. आता ॲनॉमलीज पण आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. ॲनॉमली सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सबमिटला जायचं आहे. सबमिटला गेल्यानंतर आपल्यासमोर ही सर्व यादी जी ॲनॉमलीजमध्ये आलेली आहेत, एकूण माझे 176 आहेत. तर ही आपली यादी आपल्यासमोर आलेलं आहे आणि आपण त्यांना त्यांच्या वडिलांसोबत जे मॅप केलेला आहे तो सर्व नंबर वगैरे याच्यामध्ये आपल्याला दिसून पडत आहे. आता ॲनॉमलीजमध्ये त्याच्यामध्ये काय आहे हे आपण इथं या साईडला व्ह्यू ॲनॉमलीमध्ये जर गेलो तर त्यामध्ये काय विसंगती आहे हे आपल्याला इथं शो करेल. युअर नेम इन द लास्ट SIR डज नॉट मॅच द नेम इन द करंट इलेक्टोरल रोल. अशा प्रकारच्या ज्या विसंगती आहेत हे सुद्धा आपल्याला इथं ते शो करून दाखवतात. आणि परत आपण ॲनॉमलीजची सुद्धा सेपरेट एक यादी इथून डाउनलोड करू शकतो. अशा प्रकारे आपण 3ही याद्या डाउनलोड करून आपलं जो SIRचा काम आहे हे आपण अधिक सोपं करू शकतो. कारण आपल्याला 1च महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्या कामामध्ये हे यादी तयार करणं जर आपल्याला भाग पडलं तर त्यामध्ये अजून आपला वेळ जाऊ शकतो. त्या कारणाने हे आधी यावरून आपण अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यावं अशी सर्व BLOंना मी विनंती करतो. धन्यवाद.